वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत संतापजनक घटना घडली। चांगल्या दराच्या कापूस असूनही तो नाकारल्यानं हतबल झालेल्या एका शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। सुदैवानं वेळेवर हस्तक्षेप झाल्यानं मोठा अनर्थ टळला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर शेतकरी पिकवलेला कापूस विक्रीसाठी वणी बाजार समितीत घेऊन आला होता। कापसाचा दर्जा उत्तम असतानाही येथील ग्रेडर किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी तो खरेदी करण्यास नकार दिला। वारंवार विनंती केल्यानंतरही कापूस नाकारला गेल्यानं कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेनं ग्रासलेल्या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलण्याचा निश्चय केला। त्यानं खिशातून विषाची बाटली काढून ते प्राशन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी फाल्गुन गोहोकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी उपस्थित होते। त्यांनी तत्काळ धाव घेत शेतकऱ्याच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेतली आणि त्यांना सावरलं। यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत तेथील साहेबांना कापसाची गुणवत्ता पुन्हा तपासण्यास भाग पाडलं। धक्कादायक बाब म्हणजे ज्या कापसाला आधी नाकारलं होतं तो कापूस फेर तपासणीत 1 नंबर दर्जाचा निघाला। या घटनेमुळे बाजार समितीमधील पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत। तर चांगला माल असतानाही तो का नाकारला जातो, तो कुणाच्या फायद्यासाठी नाकारला जातो, असा थेट सवाल आता विचारला जातोय।